हॅलो आणि गुड मॉर्निंग सर्वांना। तर आज आहे आपल्या वेट लॉस जर्नीचा दिवस 16वा। आजचं हे माझं वजन आलेलं आहे। रोजच एवढंच येतं आहे, कमी काय होत नाही आहे। कारण सांगते तर दिवसाची सुरुवात मी केलेली आहे ॲपल सायडर व्हिनेगरने गरम पाण्यातून। हे घेतलं, अंघोळ वगैरे केली आणि मग एक्सरसाइज केली आहे। 16 दिवसात एक 2.5 किलोच्या आसपास माझं वजन कमी झालेलं आहे। 5 किलोचं माझं टार्गेट आहे, पण आता काही दिवस झाले, म्हणजे आय थिंक भरपूर दिवस झालेत वेट तिथेच आहे। कारण हा ॲक्च्युली टाईम माझा पिरियड्सचा येण्याचा आहे, त्यामुळे हॉर्मोनल चेंजेसमुळे बॉडीत चेंजेस होत असतात, त्यामुळे वेट आहे ते स्टक होतं, वाढतं कधी कधी। तर आता फक्त मी वेट करते पिरियड्स कधी येतात आणि ते कधी निघून जात आहेत, म्हणजे मी माझ्या जर्नीला लागेन, मला माझे दिवस वेस्ट जात आहेत असं वाटतं आहे। पण आता वाढ बघते आहे, एक्सरसाइज वगैरे केली आहे रोजच्याप्रमाणे हवी तशी आणि एकदम मस्तपैकी। त्यानंतर 5 मिनिटांसाठी मेडिटेशन प्राणायाम हे सुद्धा केलं आहे। वेट जरी स्टक झालेलं असलं तरी मला माझ्यात इंच लॉसचा फरक भरपूर दिसून येतो आहे सध्या। मॉर्निंगचं हे रुटीन झाल्यानंतर माझी ब्लॅक कॉफी ठरलेली आहे, कारण यावेळेला मला भूक लागते, त्यामुळे ब्लॅक कॉफी घेतली आहे आणि लगेच मग डायरेक्ट माझी एंट्री असते ती किचनमध्ये। सगळं जेवण करते आहे मी आता। आणि एकच सांगेन की प्रोटीनचं प्रमाण तुम्हाला चांगलं घ्यायचं आहे। मग तुम्ही कोणताही मील घ्या, ब्रेकफास्ट घ्या, लंच घ्या, डिनर घ्या, प्रत्येक मीलमध्ये हे प्रोटीन हवंच आहे। कारण आपल्याला मसल लॉस करून घ्यायचा नाही आहे। मसल लॉसने मग तुमचे केस गळणार, तुम्हाला वीकनेस येणार, थकवा जाणवणार, हे आपल्याला नको आहे। आणि त्यामुळे म्हणूनच आपल्याला प्रोटीन जे आहे ते प्रॉपर घ्यायचं आहे। आता मला व्हेजमध्ये प्रोटीनमध्ये पनीर अजिबात आवडत नाही, मला ते घशाखालीच उतरत नाही, कसं तरी वाटतं मला ते पनीर। तरीही मी प्रोटीनसाठी ते खाते बेसनच्या चिल्यामध्ये टाकून, कारण त्याच्यात टाकलं की मग ते चवही समजत नाही आणि गायब होऊन जातं तरी, म्हणून बाकी नॉनव्हेजला ऑप्शन चांगले आहेत। आता मी आज ओमॅड नाही केलेला आहे, कारण मला असं वाटतं आहे की पिरियड्स एकदा येऊन जाऊ देत, मग मी करेन ओमॅड चालू। तर हे मी ब्रेकफास्ट केलेला आहे माझा। थोडंसं पनीरसुद्धा घेतलं आहे, घालेन कसं तरी घशाखाली, घालावं लागणारच आहे। थोडंसं दहीसुद्धा घेतलेलं आहे सोबत आणि अर्धी भाकरी आणि भाजी घेतली आहे। तर मी माझा ब्रेकफास्ट करून घेतला आहे। आता मी तुम्हाला माझा दुपारचा जो लंच आहे मील तो दाखवते। भेंडीची भाजी घेतलेली आहे, त्यानंतर ज्वारीची भाकरी घेतली आहे, पनीर घेतलेलं आहे, देवा मला शक्ती दे पनीर खायला। त्यानंतर दहीचा रायता घेतलेला आहे। पटकन तयार होऊन मी आता ऑफिसला निघाली। आजही दुपारी 2 वाजता लंच केलेला आहे। अधूनमधून शेंगदाणे, चणे आणि सीड्स आहेत ऑफिसमध्ये, ते खाल्ले आहेत। आणि आता मी ऑफिसमधून घरी आलेली आहे आणि रात्री 8:30-9, पावणे 9च्या दरम्यान मी ही 1 वाटी डाळसुद्धा पियालेली आहे। असा होता माझा आजचा दिवस, पूर्ण 12 तास मी आज खाल्लेला आहे। आणि आता उद्या पण बघूया, 14-16 तासांचंच फास्टिंग करणार आहे। ओमॅड आता थोड्या दिवसानंतर करीन। उद्या भेटूया, बाय।